नमस्कार मित्रांनो, शिक्षण साहित्य दर्पणमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आज 3 महानुभावांचे थ्योरी जे बुद्धिमत्तावर आधारित आहे त्यांच्या विषयात त्यांनी काय थ्योरीज आपल्याला दिली आहे BEdमध्ये त्याच्या संदर्भात आज मी भाष्य करणार आहे. तरी पण सर्वांनी लक्ष द्या की गिलफर्ड महोदयांनी काय काय आपल्याला BEdच्या माध्यमातून बुद्धिमत्ताबद्दल काय थ्योरी दिलेली आहे ते आपल्या पाठ्यक्रमात आहे. तर सुरू करतात आपला व्हिडिओ. गिलफर्ड यांची बहुविध बुद्धिमत्ता उत्पत्ती. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर JP गिलफर्ड यांनी 1959 मध्ये 3 फॅक्ट्स ऑफ इंटलेक्ट या प्रबंधात आपला बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोन मांडला. या उत्पत्तीद्वारे त्यांनी बुद्धीचे 120 घटक दाखवून दिले आहे. या उत्पत्तीमुळे विद्यार्थी व अध्ययन प्रक्रिया या विषयाची पारंपरिक मते बदलून त्यांना आधुनिक रूप देण्याची शक्यता आहे. गिलफर्ड हा असा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला की ज्याने बुद्धीचे सर्वात जास्त घटक मांडले व ते मांडण्यासाठी एक संरचना स्ट्रक्चर विकसित केली. आतापर्यंतच्या मानसशास्त्रज्ञांनी सिद्धांतामध्ये बुद्धीचे विविध घटक हे वर्णनात्मक, शाब्दिक, भाषिक स्वरूपात मांडलेले आहेत, परंतु गिलफर्डने या घटकांना संरचनाच्या रूपात मांडले. ही संरचना 3 मितीमध्ये 3 डायमेन्शनल आहे. या 3 मिती म्हणजे आशय, क्रिया, निर्मिती होय. त्याचे स्पष्टीकरण आपल्यास खालीलप्रमाणे करता येईल. आशय म्हणजे काय? कॉन्टेंट आहे आपल्या विचारामध्ये. आपल्या विचाराचे माध्यम काय? प्रक्रिया, ऑपरेशन, विचार कसा प्रकारचे आहे. निर्मिती, प्रोडक्ट काय बनतो, त्या विचारांना आपण निष्पत्ती काय करतो. विचारांची निष्पत्ती कसात आहे. वरील 3 प्रकारात खालील बाबींचा समावेश असतो. काय काय त्याच्यामध्ये असतो ते आपल्याला बघायचे आहे. की आशयमध्ये काय असतो? आकार, रूप, सांकेतिक, शब्दविषयक, भाषिक, वर्तनविषयक, असं 4 पॉईंट्स आशयमध्ये असतात. आणि प्रक्रियामध्ये काय असतो? तर बोधन, स्मरण, स्मृती, केंद्रीय विचार, विकेंद्रित विचार आणि मूल्यमापन. निर्मितीमध्ये काय असतो मित्रांनो? घटन, घटक, प्रकार, वर्ग, संबंध, पद्धती, रूपांतरण, उपयोजन, ध्वन्यार्थ. अशा प्रकारे गिलफर्ड यांनी आपल्या उत्पत्तीमध्ये बुद्धीचे 120 घटक दाखवून दिलेले आहे. हे घटक आपणास पुढील आकृतीवरून दाखवता येईल. पुढे एक आकृती आहे, त्याच्यावरून आपल्याला कळेल की बाबा की गिलफर्ड महोदयाने आपल्याला कसं काय 120 घटक सांगितले आहे. ते हे स्ट्रक्चर आहे. हे एक स्ट्रक्चर गिलफर्ड महोदयांनी दिलेलं आहे आपल्याला. की आशय म्हणजे आता ह्याच्या अगोदर आम्ही बघितलं की 1 2 3 4 हे आशय आहे. आणि प्रक्रिया 5 प्रक्रिया आहे आणि निर्मिती 6 आहे. असा एकूण 3 डायमेन्शनल, एक बाजू, दुसरी बाजू आणि 3 डायमेन्शनलमध्ये जर बघितलं तर आशय 4, प्रक्रिया 5 आणि निर्मिती 6. त्याचा गुणाकार केला तर 120 घटक येतात. हे स्ट्रक्चर गिलफर्ड महोदयांनी दिले आणि ह्याला पुढे कसं काय त्यांनी स्पष्ट केलं आहे आपण ते बघून घेऊ. आशय समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींचा विचारांचे माध्यम वेगवेगळे असू शकते. उदाहरण, लेखक व राजकारणी यांच्या विचार प्रक्रियेचे स्वरूप भिन्न असते. विचार प्रक्रियेची सुरुवात ही माध्यमापासून होते व त्यापुढूनच पुढे आशयाची निर्मिती होते. असा आशयाचे 4 प्रकार पुढील प्रमाणे स्पष्ट करता येणार.
4 प्रकार पुढे सांगितले आहे त्यांनी की आकार रूप, ज्या मूर्त बाबींच्या आपणास इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष बोध होतो असा बाबींना यात समावेश होतो. उदाहरण वस्तूंचा आकार, रंग, वास, चव इत्यादी. पुढे आपण बघतो मित्रांनो सांकेतिक, संकेताद्वारे बोध किंवा ज्ञान प्राप्ती होणे. उदाहरण गणितातील प्राथमिक क्रियांचे चिन्हे प्लस, मायनस, गुणाकार, भागाकार, शारीरिक संकेत, मान हलविणे, डोळे विस्फारणे. शब्दविषयक तिसरा है बोली भाषा किंवा लेखी भाषेद्वारे ज्ञान प्राप्ती होणे. उदाहरण कवितेतील विविध रचना, प्रेम, देशभक्ती, मातृत्व, त्याग, विरह इत्यादी. वर्तन विषयक व्यक्तीच्या वर्तनातून तिचे विचार, भावना, मत जाणणे. उदाहरण प्रेमळ व्यक्तित्वाचे वर्तन आणि राजकीय व्यक्तित्वाचे वर्तन वेगवेगळं असतात. प्रक्रियेमध्ये येतो आता आपण. हे घटक होतं मित्रांनो. आता प्रक्रियेमध्ये काय होणार की आपल्या विचारांच्या माध्यमाला अनुलक्षून घडून येणारा मानसिक क्रिया म्हणजे प्रक्रिया. या प्रक्रिया पुढील प्रमाणे स्पष्ट करता येणार. बोधन, एखादी गोष्ट नीट समजून घेणे, आकलन करणे म्हणजे बोध होय. बोधन. स्मरण, माहितीचे बोधन झाल्यावर तिची साठवणूक होऊन आपण स्टोअर करतो डेटा आपल्या माइंडमध्ये होऊन आवश्यक तेव्हा आठवण म्हणजे स्मरण. आपल्यांनी जे ज्ञान ग्रहण केलेले आहे त्याच्या स्मरण करून आपण काहीतरी नवीन घडवितो. केंद्रीय विचार, काही बाबतीत एक मार्गी विचार प्रक्रिया सुरू होते, अनेक पर्यायातून एकच पर्याय निवडला जातो. केंद्रीय विचार झाला. आता विकेंद्रीय विचार कसा होणार की स्मरण झाल्यावर विविध मार्गाने विचार प्रक्रिया सुरू होते व प्राप्त माहितीवरून ध्येयप्रत जाण्यासाठी तर्क किंवा अनुमान काढला जातो. मूल्यमापन, काढलेले अनुमान चूक आहे की बरोबर आहे हे ठरविण्यासाठी वर्तनाची योग्यता ठरविली जाते. आणि निर्मिती, आता हे 5 प्रक्रिया होती. आता निर्मितीचे 6 घटक आहे ते बघतात आपण की आशयाच्या आधारे घडून येणाऱ्या मानसिक प्रक्रियाची परिणती म्हणजे निर्मिती होय. यापुढे पुढील प्रकारांचा समावेश होतो. काय समावेश होतो की घटक, प्राप्त झालेले ज्ञान कोणत्या प्रकारात मोडते ते ओळखणे. कोणत्या प्रकाराचं ज्ञान आपण ग्रहण केलेलं आहे. उदाहरण एखादा शब्द, भौमितिक आकृती, समोर ठेवलेली वस्तू या सर्व बाबींचे आकलन घेणे. दुसरा आहे प्रकार वर्ग. यामध्ये प्राप्त ज्ञानाची वर्गवारी केली जाते. उदाहरण गोड, कडू, सजीव, निर्जीव इत्यादी. संबंध, प्राप्त ज्ञानाच्या इतर घटकांशी काय संबंध आहे हे सांगणे. यामध्ये प्राथमिकता, कार्यकारण भाव, साम्य, विरोध, समानता इत्यादी प्रकारचे संबंध असू शकतात. पद्धती, मूर्त किंवा अमूर्त ज्ञान कोणत्या पद्धतीमध्ये आहे हे ओळखणे. रूपांतरण, काही वेळा प्राप्त परिस्थितीत समोरच्या वस्तू किंवा आपल्या कल्पनेत बदल करावे लागतात असे बदल करणे किंवा ओळखणे या क्षमतेला रूपांतरण असे म्हणतात. उपयोजन, एखाद्या कृतीचा परिणाम किंवा एखाद्या शब्दातून वाक्यातून सूचित होणारा अर्थ समजणे म्हणजे ध्वन्यार्थ होणे. याच्या व्यवहारात वापरही अपेक्षित असतो. उदाहरण निबंध लिहिताना म्हणीचा वापर करणे. गिलफर्ड यांनी ही उपपत्ती शैक्षणिकदृष्ट्या अधिक उपयुक्त आहे. अध्ययन प्रक्रिया व विद्यार्थी या विषयांच्या पारंपरिक कल्पना बदलून आवश्यक त्या समस्या सोडवणे
व निर्णायक विचार मांडणे यासाठी या उत्पत्तीचा विशेष उपयोग होतो. म्हणून गिलफर्ड यांच्या बहुविध बुद्धिमत्ता उत्पत्तीला शिक्षण क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपण पुढे बघतो मित्रांनो, गोलमॅनच्या भावनिक बुद्धिमत्ता. हे वारंवार एक्झाम्समध्ये विचारला जातो की गोलमॅन यांची भावनिक बुद्धिमत्ताची उत्पत्ती स्पष्ट करा. ते आपण बघून घेऊ. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर बौद्धिक विकासाबरोबरच भावनिक विकास होणेही आवश्यक आहे. सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात यशस्वीपणे वाटचाल करण्यासाठी केवळ पुरेशी बुद्धिमत्ता असून भागणार नाही, तर त्यासाठी बुद्धिमत्तेबरोबरच सामाजिक व भावनिक बुद्धिमत्ता ही महत्त्वाची ठरते. इसवी सन 1970-80च्या दशकात अमेरिकेतील शाळेय मुलांची भावनिक स्थिरता नोंदवण्यात आली. 10 वर्षात नंतर असे निदर्शनास आले की मुलांचा भावनात्मक विकास होण्याऐवजी अतिशय यांत्रिक व कृत्रिम विकास झाला. भावुकता, माणुसकी, आपुलकी, आत्मविश्वास, प्रेम, माया, मैत्री यासारखा सहज सुलभ भावनांपासून मुले दूर गेलेली पाहाव्यास मिळाली. भांबी जीवनात मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागते. तणावाचे व्यवस्थापन करावे लागते व त्यापासून त्यांना बुद्धिमत्तेबरोबर भावनिक बुद्धिमत्ता खूपच महत्त्वाची ठरते. याच हेतूने मुलांची शाळेपासूनच तयारी व्हावी म्हणून भावनांक संकल्पना इमोशनल कोशंट सखोल अभ्यास सुरू झाला. इमोशनल कोशंटवर सखोल अभ्यास सुरू झाला. भावनांक संकल्पनेचा विचार करण्यापूर्वी भावना म्हणजे काय हे पाहणे गरजेचे आहे. मनाची कोणतीही प्रकारची प्रक्षुब्धता किंवा अस्वस्थता मनोविकासात्मक आवेशात्मक उद्दीप्त अवस्था म्हणजे भावना. ऑक्सफर्ड डिक्शनरीवरून असं लिहिलेलं आहे की मानवी स्वभावात क्रोध, दुःख, भीती, आनंद, प्रेम, आश्चर्य, किळस, लज्जा, आदर, कृतज्ञता, राग इत्यादी भावना असतात. यातील काही भावना धन तर काही भावना ऋण भागात असतात. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? या डॅनियल गोलमॅनमध्ये भावनिक बुद्धिमत्ताच्या डेफिनेशन दिलेलं आहे की इमोशनल इंटेलिजन्स रिफर टू द कॅपॅसिटी फॉर रिकग्नायझिंग आवर ओन फिलिंग अँड दोज हू अदर्स फॉर motivating ourselves and for managing emotions well in ourselves and in our relationships. आपले इतरांचे स्नेहसंबंध सुव्यवस्थित स्थापन करण्यासाठी स्वतःच्या व इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता स्वप्रेरणेतून निर्माण करणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. हे डेफिनेशन दिलेलं आहे. आणि जॉन मेयर अँड पीटर सॉल्वेनिक पण ह्याबद्दल सांगितलं ते पण बघून घेऊ की इमोशनल इंटेलिजंट इन टर्म्स ऑफ बीइंग एबल टू मॉनिटर अँड रेग्युलेट वन्स ओन अँड अदर्स फिलिंग अँड टू यूज फिलिंग टू गाईड थ्रू अँड ॲक्शन. स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण व नियमन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. डॅनियल गोलमॅन यांनी इसवी सन 1940 पासून सतत 20 वर्षे 95 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अभ्यास केला. या अभ्यासपूर्ण संशोधनात त्यांनी असे आढळून आले की महाविद्यालयात सर्वात अधिक बुद्ध्यांक असलेला विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकले नाही. सामान्यतः आपण नेहमीच भावनेपेक्षा बुद्धिमत्तेला श्रेष्ठ समजतो. ज्याची बुद्धिमत्ता उच्चतम स्वरूपाची असते अशी व्यक्ती जीवनात यशस्वी वाटचाल करते असे आपण मानतो. परंतु डॅनियल गोलमॅन यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या संकल्पनेने या गृहीतकाला जोरदार धक्का दिला. भीती, राग, प्रेम, मत्सर, आनंद यासारख्या वेगवेगळ्या भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात
तरडत असतात. भावनिकदृष्ट्या स्थिर असणारी व्यक्ती समाधानी असणे, पण भावनिकदृष्ट्या अस्थिर असणारी व्यक्ती सामाजिक यशापयश, दृष्टिकोन, मनोवृत्ती, व्यावसायिक क्षेत्राची निवड असा आघाड्यांवर अपयशी ठरताना दिसते. पीटर सॅलोवी व जॉन मेरे यांच्या मते व्यक्तीला स्वतःच्या व इतरांच्या भावनांची देखरेख करणे आणि त्याचे नियंत्रण करणे यासाठी सक्षम बनविणे, तसेच आपले विचार आणि कृती यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी भावनांचा उपयोग करण्यास शिकवणे या गोष्टी भावनिक बुद्धिमत्तेत अभिप्रेत आहे. गोलमॅन यांनी भावनिक बुद्धिमत्तेची 5 अंगे सांगितली आहे. या अंगांनाच पीटर सॅलोवी 5 क्षेत्रे म्हणतात. भावनिक बुद्धिमत्ता, वैयक्तिक क्षमता आणि सामाजिक क्षमता, पर्सनल कॉम्पिटन्स अँड सोशल कॉम्पिटन्स, आत्मप्रतीची, आत्मनियमन, प्रेरणा, आणि सोशलमध्ये सहसंवेदना आणि सामाजिक कौशल. आणि ह्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ की वैयक्तिक क्षमता म्हणजे काय. सेल्फ अवेअरनेस, आपल्याच मनात आपण डोकावून पाहणे म्हणजे आत्मप्रतीची. स्वतःच्या भावना, अभिरुची, क्षमता, बलस्थाने, मर्यादा याची जाणीव यात अभिप्रेत आहे. यात पुढील सक्षमतेचा समावेश होतो. पहिला आहे आत्मप्रतीचीमध्ये भावनांची जाणीव. एखादा चेतक पाहिला असता आपल्याला मनात नेमकी कोणती भावना निर्माण होते, या भावनेची तीव्रता किती व त्या भावनेमुळे आपल्याला वर्तमान नेमका कोणता बदल येतो, या सर्व बाबीचे यथार्थ ज्ञान आवश्यक असते. दुसरा आहे अचूक परीक्षण. एखादी भावना निर्माण झाल्यास त्याची तीव्रता किती, त्या भावनेमुळे शारीरिक व मानसिक कोणते बदल होतात, भावनेच्या उद्दीपनामुळे इतरांचा काही त्रास होईल का, याचे अचूक आत्मनिरीक्षण करता आले पाहिजे. तिसरा आहे आत्मविश्वास. मनात रफूर करणारा भावना ओळखणे, त्याचे व्यवस्थापन, नियंत्रण करणे, यासाठी व्यक्ती जवळ आत्मविश्वास असावा लागतो. म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या क्षमताची ओळख हवी. दुसरा आहे आत्मनियमन, सेल्फ रेग्युलेशन. स्वतःचे स्वतःवर नियंत्रण असणे म्हणजे स्वनियंत्रण. स्वतःच्या विघातक भावनांचा नियंत्रण ठेवून सद्विवेक बुद्धीने वागणे, भावनांचे व्यवस्थापन करणे, स्वतःच्या वर्तनाची जबाबदारी स्वतः घेणे, तसेच बदलत्या परिस्थितीनुसार समायोजन साधणे व सर्व बाबींचा समावेश स्वनियंत्रणात होतो. त्याच्यामध्ये आत्मनियंत्रण आहे. मानवाकडून ज्या भावना प्रदर्शित होतात त्यांना समाज मान्य असणे गरजेचे आहे. असा भावना प्रत्यक्ष व्यक्तीस नियंत्रित करता येणे हे सभ्यतेचे लक्षण आहे. उदाहरण, एखाद्या समारंभाप्रसंगी आपल्या खोडकर मुलांच्या कृतीवर तीव्र प्रक्रिया, रागावणे, ओरडणे, मारणे, तीव्र प्रक्रिया न देणे हे आत्मनियंत्रणाचे उत्तम उदाहरण आहे. आत्मनियंत्रणाचे ते उदाहरण म्हणून सांगितले आहे की जर काय फंक्शन वगैरे असेल तर आपलं जर मुलांनी काय खोडकर केलं आहे, कृत्य केलेलं आहे, त्याच्यावर ते काय सार्वजनिक असतो, ते सार्वजनिक स्थानावर रागवणे, ओरडणे आणि मारणे टाळले पाहिजे. हे स्वतःवर नियंत्रण करताय. दुसरे आहे विश्वासार्हता. व्यक्तीचे प्रत्येक वर्तन हे इतरांच्या किंवा समाजाच्या विश्वासपात्र असले पाहिजे. आपल्या भावनांना मुरण घालून स्वतःची प्रामाणिक राहून समाजाचे टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही असे वर्तन केले पाहिजे. तिसरा आहे जबाबदारीची जाणीव. प्रत्येक व्यक्तीस आपल्या जबाबदारी ओळखून या पूर्ण करण्यासाठी मनाची तयारी ठेवावी लागते, तरच आपण यशाची शिखरे गाठू शकतो. चौथा आहे अनुकूलन क्षमता. समाजातील प्रत्येक बदलांना जुळवून
घेण्याची क्षमता आपल्याला असेल तर आपण कठीण परिस्थितीही तर धरू शकतो. उदाहरण पहिला, मुंबईकर रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक प्रसंगाशी जुळवून घेतात. वृद्ध काळात वृद्धांना कौटुंबिक वातावरण अनेक बाबतीत समायोजन साधावे लागते. पाचवा आहे नवोपक्रमशीलता. जी व्यक्ती जीवन जगत असताना परिवर्तनाबरोबर येणाऱ्या नवनवीन संकल्पना विचारप्रवास स्वीकारते व त्यानुसार उपक्रमशील बनते, अशीच व्यक्ती समाजात मान्यता पावते. उदाहरण, संगणक युगात संगणक साक्षर न होणारा व्यक्ती काहीशी इतरांना तुलनेत मागे पडलेले दिसतात. तिसरा आहे प्रेरणा, मोटिवेशन. प्रेरणा ही व्यक्तीला कार्यप्रवृत्त करते, आपली ध्येय उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी पुढाकार घेते. सतत प्रयत्नशील राहणे, स्वहितापेक्षा सामूहिक हितास प्राधान्य देणे या बाबी प्रेरणात अभिप्रेत आहेत. अंतःप्रेरणा व बाह्यप्रेरणा हे प्रेरणाचे दोन प्रकार आहेत. उदाहरण, महात्मा फुले, महात्मा गांधी, आंबेडकर, बाबा आमटे, मेघा पाटकर इत्यादी व्यक्ती आत्मप्रेरणेमुळे जीवनात यशस्वी झाले. संपादन ऊर्जा. प्रत्येक व्यक्तीस उच्च प्रतीचीचे ध्येय गाठण्याची आकांक्षा हवी व त्या हेतूने व्यक्तीची वाटचाल झाली की कार्य अधिक जोमाने होतो. यासाठी प्रेरणा ही सतत सहाय्यकारी असते. बांधिलकी. मानव हा समाजात राहतो. ज्या समाजात तो राहतो त्या समाजाचे तो काही देणे लागतो. यालाच समाजाप्रती बांधिलकी असे म्हणतात. ही बांधिलकी जपून प्रत्येकाने आदर्शवत वर्तन करावे. तिसरा आहे पुढाकार व पर्याप्तता. समाजातील आवश्यक व चांगल्या कामासाठी ज्या ज्या वेळेस संधी मिळते त्या त्या वेळेस पुढाकार घेतला पाहिजे. कल्पकतेचे विचार करून सामाजिक समस्या सोडविण्यात पाहिजे. चौथा आहे संवेदना, सहानुभूती, इम्पॅथी. दुसऱ्या व्यक्तीच्या संवेदनाशी एकरूप होणे म्हणजे सहसंवेदना होय. इतरांच्या गरजा, भावना, चिंता, ध्येय, मर्यादा, सामर्थ्य समजून घेणे, त्यांना त्यांची जाणीव व योग्य प्रकारे समजून देणे, तसेच त्यांच्या भावनांचा सन्मान करणे या बाबीत यात अंतर्भूत आहेत. यालाच आपण समान अनुभूती असे म्हणतात. उदाहरण, दुःखद प्रसंगी दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे. याच्या एक्झाम्पल्स दिलेले आहेत. इतरांचे आकलन. आपणास इतरांच्या भावना समजून घेता आपल्यास तरच आपण त्यांच्याशी एकरूप होऊ शकतो. एखाद्या दुःखद प्रसंगात समोरच्या व्यक्तीच्या दुःखद भावना काय आहे हे आपण जाणण्याचा प्रयत्न करायला हवा. दुसरा आहे सेवाभावाचा उद्गम. समाजातील प्राणी व नात्याने समाजातील समस्या सोडवण्यासाठी आग्रही भूमिका आपली असावी. समाजाची सेवा करूनच गाडगे महाराज, महात्मा गांधी आज लौकिक अर्थाने श्रेष्ठ ठरतात. वैविध्याचा समतोल. भारत देश म्हणजे विविधतेच्या एकता. त्यामुळे प्रांत, जात, धर्म, वंश, भाषा, श्रीमंत, गरीब असा बाबत आपण निरपेक्ष असावे. कोणत्याही गटाचा अवमान होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. इतरांचा विकास. केवळ स्वचा विचार न करता समाजातील गरजवंतांच्या गरजा भागवून त्याच्याही सुखदुःखात सामील झाले पाहिजे. इतरांचा विचार करणार नागरिक यशस्वी नागरिक म्हणून मान्य पावतो. राजकीय भान. आपली राजकीय व्यवस्था काय आहे, वेगवेगळ्या पक्षांची ध्येय धोरणे कशी आहेत, आपण निवडून देशाच्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय व कोणत्या प्रकारचे नेता आपण निवडावा असा अनेक राजकीय बाबींचे ज्ञान आपणास हवे. सामाजिक कौशल, सोशल स्किल्स. पाचवा आहे सामाजिक समानता, सखोल्याचे ठेवण्याचे कौशल. समाजातील सर्व थरातील लोकांशी समायोजन, सामूहिक ध्येय प्राप्तीच्या दिशेने वाटचाल
आदी घटकांचा समावेश यात असतो. प्रभाव, याच्यामध्ये प्रभाव आहे. सोशल स्किलमध्ये आपल्या वागण्यातून, आचार विचारातून, देहबोली व संवाद साधण्याच्या गुणातून आपण आपला समाजावर प्रभाव पडला पाहिजे. संघर्ष व्यवस्थापन, आपणास दैनंदिन जीवनात अनेक पातळ्यांवर संघर्षांस तोंड द्यावा लागतो. अशा संघर्षाच्या वेळी आपण विचलित न होणे, मूल्यांच्या बाधा न लावणे, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. नेतृत्व, समाजाला योग्य दिशा देण्याच्या हेतूने आपली वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व स्वीकारण्याची तयारी असावी. त्यातूनच आपले व्यक्तिमत्व विकसित होते. समाज परिवर्तनाच्या उत्प्रेरक, समाजामध्ये आधुनिक युगाबरोबर अनेक परिवर्तन होत असतात. त्या परिवर्तनांना आपले योगदान देणे गरजेचे आहे. उदाहरण, सावित्रीबाई मुलींच्या शिक्षणासाठी केलेली धडपड, नर्मदा बचावसाठी मेघा पाटकरांचे प्रयत्न. संप्रेषण, आपले विचार, भावना इतरांना समजून देण्यासाठी आपल्याजवळ प्रभावी संप्रेषणाची गरज आहे. इतरांचे विचार आपण स्वीकारले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्ताची जोड हवी. यशस्वी जीवनाच्या असं शैक्षणिक बुद्धिमत्ता 20%, भावनिक बुद्धिमत्ता 80% असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना ती व्यक्ती जर भावनिक बुद्धिमत्तावान असेल तर ती समर्थपणे सर्व भूमिका निभावू शकतो. उच्च भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीचे लक्षणे, 10 लक्षणे दिलेले आहेत, जे डॅनियल गोलमॅनमध्ये सांगितले आहे. काय काय आहे ते 10? अशी व्यक्ती स्वतःच्या चुकींची जबाबदारी स्वतः स्वीकारते. असे व्यक्ती उत्तम समायोजन साधू शकते. असा व्यक्ती ताणतणावाचे उत्तम व्यवस्थापन करतात. आनंदी, कार्यक्षम व नवक्रमशील असतात. स्वतःचे बलस्थाने, कमतरता, मर्यादा, अभिरुची जाणतात. आपल्या जगण्यासाठी विशिष्ट प्रमाणे ठरवून जीवन जगतात. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून इतरांच्या भावना जाणतात. विविध सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन लोकप्रिय ठरतात व आदरास प्राप्त होतात. स्वतःच्या कार्याचे व क्षमताचे यशायोग्य मूल्यमापन करतात. इतरांचे सुखद, निकोप व सखोलाने संबंध प्रस्थापित करतात. तर मित्रांनो, आज आम्ही दोन थ्योरीबद्दल सांगितलं. गिलफर्ड यांचे बहुविध बुद्धिमत्ता उत्पत्ती आणि गोलमॅन यांची भावनिक बुद्धिमत्ता उत्पत्ती. तर मित्रांनो, मला आशा आहे की आपल्याला हे माझे जे प्रयास आहे तुम्हाला पसंत आलेला असेल. तर मित्रांनो, माझे जे तुम्ही व्हिडिओ बघताय, कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.